हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण एक आनंदाची माहिती पाहणार आहोत आणि नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. एकूण जागा आहेत 903 आणि ही कोणत्या विभागाची जाहिरात आहे? तर भूमी अभिलेख विभागाची जाहिरात आहे. भूमी अभिलेखमध्ये ही 903 जागांची जाहिरात आहे आणि सगळ्या प्रशासकीय विभागामध्ये ह्या जागा आहेत. तर ती सर्व माहिती आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि या एकाच व्हिडिओमध्ये आपण याची पात्रतासुद्धा पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि फी खूप कमी ठेवलेली आहे त्यांनी, तर फी किती ठेवली ते सुद्धा आपण पाहूयात. जर तुम्हाला भूमी अभिलेख ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि भूमी अभिलेख विभाग ई बुक विकत घ्या. फक्त 200 प्लस GST म्हणजे 215 रुपयामध्ये तुम्हाला हे ई बुक मिळणार आहे. आणि IBPS पॅटर्ननुसार हे ई बुक आहे. सगळ्या प्रशासकीय विभागाच्या जाहिरातीसुद्धा प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्या सगळ्या जाहिराती आपलं जे विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनल आहे ना, त्यावर मी उपलब्ध करून दिलेले आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथे तुम्हाला त्या जाहिराती मिळून जातील. तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागात गट क संवर्गातील भूकर मापट पदांच्या 903 जागा भरण्यासाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना म्हणजे अर्ज कधी सुरू होणार आहेत? आजपासूनच अर्ज सुरू होणार आहेत. अर्ज भरण्याची लिंकसुद्धा तुम्हाला विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. 1 ते 24 ऑक्टोबर 2025 या कालावधीत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. राज्यातील भूमी अभिलेख विभागात भूकर मापट संवर्गात एकूण 1160 पदे रिक्त आहेत. त्यापैकी 903 पदे सरळ सेवेने भरली जाणार आहेत. भरतीची ऑनलाईन परीक्षा 13 आणि 14 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात येणार आहे. म्हणजे परीक्षेची तारीखसुद्धा त्यांनी डिक्लेअर केलेली आहे. पहा, विभागनिहाय रिक्त पदांचा तपशील आपण पाहूयात, त्याच्यानंतर पात्रतासुद्धा पाहूयात. तर या ठिकाणी पहा, कोकण प्रशासकीय विभाग म्हणजे मुंबई विभागामध्ये 259 जागा आहेत. छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागामध्ये 210 जागा आहेत. नाशिक प्रशासकीय विभागामध्ये 124 जागा आहेत. अमरावती प्रशासकीय विभागामध्ये 117 जागा आहेत. नागपूर प्रशासकीय विभागामध्ये 110 जागा आहेत. त्याच्यानंतर पुणे प्रशासकीय विभागामध्ये 83 जागा आहेत. अशा एकूण 903 जागांसाठी ही भरती आहे. तर याच्यामध्ये कोकण प्रशासकीय विभाग म्हणजेच मुंबईमध्येच सर्वात जास्त जागा आहेत आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये आहेत. आता आपण या पदाची जी पात्रता आहे ना, त्या पात्रतेची माहिती पाहूयात. तर या ठिकाणी पहा, भूकर मापट पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी खालीलप्रमाणे एक पात्रता असणं आवश्यक आहे. त्याच्यातली पहिली पात्रता आहे मान्यताप्राप्त महाविद्यालय किंवा संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका म्हणजे डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग पाहिजे. म्हणजे ही पदवी असली तरी तुम्ही अर्ज करू शकता. ही पदवी नसेल तर दुसरी पात्रता काय माहीत आहे का? अजून कोण अर्ज करू शकतो? म्हणजे पहिली पात्रता दिली त्यांनी मान्यताप्राप्त महाविद्यालय किंवा संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग. त्याच्यानंतर दुसरी पात्रता आहे माध्यमिक शालांत परीक्षेनंतर यशस्वी मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे ITI सर्व्हिसेट व्यवसायाचे प्रमाणपत्र धारक. म्हणजे ज्यांनी 10वी नंतर ITI केलेलं आहे. आणि ITI कशामध्ये? तर सर्वेयर म्हणजे सर्व्हिसेट याच्यामध्ये ज्यांनी ITI केलेलं आहे ते सुद्धा अर्ज करू शकतात. ही 2 पात्रता आहे. हे 2च उमेदवार अर्ज करू शकतात. एक तर मान्यताप्राप्त म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी पदविका डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा ITI सर्वेयर मध्ये ज्यांनी ITI केलं आहे ते. आता अशा पद्धतीने ही पात्रता आहे आणि फी खूप कमी ठेवली बरं का त्यांनी, विशेष म्हणजे. तर अशा पद्धतीनं ही एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. जे इलिजिबल आहेत, पात्र आहेत, त्यांनी फॉर्म भरून घ्या आणि आपला कोर्ससुद्धा विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. आवडला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.